श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजे धोंडा महिना 2026 मध्ये कधी आहे, या महिन्याचं खरं महत्त्व काय आहे आणि या अधिक महिन्यात आईची वटी का भरायची व कशी भरायची, ही संपूर्ण माहिती आज आपण स्पष्ट आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असतं, ज्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाही. पण या महिन्यात जर योग्य रीतीने उपवासन, दान आणि परंपरा पाळले तर त्याचा फायदा नक्कीच आयुष्यात दिसून येतं. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बहिणीनो, तुमची येणारे प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्याचं आणि निरोगी जावो. तसेच येणारे 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण व्हावी, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, 2026 या वर्षामध्ये एक विशेष असा अधिक महिना येत आहे, ज्याला आपण धोंडा महिना किंवा पुरुष उत्तम महिना असे म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला एक वेगळी महत्त्व दिले गेले आहे. यामुळे अधिक मास हा खूपच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हा अधिक महिना दरवर्षी येत नाही. साधारणपणे दर 3 वर्षांनी एखादा हा महिना येतो, कारण आपल्या पंचांग हे केंद्र, चंद्र आणि सूर्य या दोन्ही गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष हा साधारण 355 दिवसात असतं, तर सौरवर्ष 365 दिवसाचा असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तेच हा अधिक मास म्हणतो. ज्या वर्षी अधिक मास येतं त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात, ज्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जून पर्यंत चालणार आहे. हा पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंडा महिना असंही म्हणतात. धोंडे महिना दगडपूर्वीच्या काळात या महिन्यात कोणती शुभ कार्य केलं जात नव्हतं, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि ते पुरुष उत्तम मास म्हणून ओळखला जातं. यामुळे या महिन्याचा महत्त्व खूप वाढला. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे, ज्यामुळे हा काळात जास्तीत जास्त विष्णूच्या उपासन, जप, व्रत आणि धार्मिक कार्य केल्याने त्यांच्या फळ अनेक पटीने मिळतं. असं शास्त्र सांगतं की या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्टी या पुण्य देणारी असतं. या काळात ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्राचा जप करणे खूप लाभदायक मानला जातं. तसेच विष्णू सहस्त्रनामाच्या पठण, भगवद्गीतेमध्ये वचन किंवा रामायण वाचन करणे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावे आणि मनापासून प्रार्थना करावे. अधिक महिन्यात दान धर्माला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूच्या दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यात गरजू लोकांना मदत करतात, जे खूप चांगली मानलं जातं. तसेच या महिन्यात तीर्थक्षेत्राला भेट देणे किंवा पवित्र नदीत स्नान करणे देखील शुभ मानलं जातं, कारण या काळात केला जाणारे प्रत्येक धार्मिक कृतीला परिणाम जास्त प्रभावी असतं. पण मंडळी, हा महिना जितका पवित्र आहे तितकंच काही गोष्टीसाठी नियमाबद्दल देखील आहे. म्हणजे काही काम अशी आहेत जी या महिन्यात टाळायची असतात, कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातीसाठी नाही. जसं की या महिन्यात विवाह, नामकरण, गृहप्रवेश, भूमिपूजन यासारखी शुभ कार्य टाळवायचे आहे असं सांगितलं जातं. की कारण हा महिना
निष्क्रिय नसून आध्यात्मिक कार्यासाठी राखावी मानलं जातं. आता या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे जी अनेक घरामध्ये पाळली जातं आणि ती म्हणजे आईच्या वटी भरणे. या धार्मिक महिन्यात मुलांनी आईच्या वटी का भरायची, त्यामागे खरं कारण काय आहे आणि ते नेमकी कशी भरायची, ही सगळी माहिती आता आपण सविस्तर पाहणार आहोत. मंडळी, अधिक महिन्यात ज्या सर्वात महत्त्वाच्या आणि भावपूर्ण परंपरा सांगितली जातं ती म्हणजे आईच्या वटी भरणे. ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिची मागे खूप मोठी धार्मिक आहे भावनिक महत्त्व दडलेली आहे. आपल्या आयुष्यात आईचे स्थान किती मोठी आहे हे वेगळी सांगण्याची गरज नाही. जन्मापासून ते आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला न ठेवणारी, आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे आई. पण आपल्या रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतं का, हा प्रश्न प्रत्येकाला स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच ह्या महिन्यात मुलांनी आपल्या आईच्या वटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करायची असतं. शास्त्र अनुसार असं मानलं जातं की या दिवशी महिन्यात आईला दिलेली दान, सेवा आणि सन्मान हा थेट भगवानपर्यंत पोहोचतो. आईच्या वटी भरणं मागच्या मुख्य उद्देश म्हणजे आईच्या दीर्घ आयुष्य लाभ, हे सौंदर्य, निरोगी राहावे आणि पुढची जन्मोजन्मी आपल्याला हीच आई मिळो अशी मनापासून प्रार्थना करणे. ही भावना जितका शुद्ध तितकं त्याच्या फळही मोठं मिळत असतं. सांगितलं जातं की आता अनेक महिलांनी एक प्रश्न पडतं की आईच्या वटी कोण भरू शकतं, तर याच्या उत्तर अगदी स्पष्ट आहे. विवाहित मुलगी असे किंवा अविवाहित मुलगी, दोन्हीही ह्या अधिक महिन्यात आईच्या वटी भरता येतं. कोणतेही भेदभाव नाही. मुख्य गोष्टी म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता वटी कधी भरावी ही पाहूया. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईच्या वटी भरू शकता, पण शक्य असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी या दिवशी वटी भरणे अधिक शुभ मानलं जातं, कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी विशेष मानलं जातं आणि आपली आई ही देखील देवीसारखाच असते. जर त्या दिवशी शक्य असेल तर आठवड्यातनं कोणत्याही दिवशी निवडून तुम्ही ही वटी भरू शकता. महत्त्वाच्या म्हणजे वेळ नाही, तर भावना महत्त्वाची आहे. आता वटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तूबद्दल जाणून घेऊया. पारंपरिक पद्धतीने वटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुका मेवा तसेच सौभाग्याच्या वस्तू जसे की हळदी कुंकू, हिरव्या बांगडे, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. याच्यासोबतच काही गोष्टी पदार्थ देखील घेतल्या जातात. अधिक महिन्यात खास करून अनारस त्यांना खूप महत्त्व दिलं जातं. यामुळे शक्य असेल तर वटीमध्ये अनारस नक्की ठेवायच्या. अन्य गोड पदार्थ देखील चालतात, पण अनारस ठेवलेली प्रयत्न करावी. तसेच मुलींनी आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसे की साडी घेणं देखील खूप शुभ मानलं जातं. या वस्त्र आईला देताना तिची सन्मान केला जातं. वटी भरायची पद्धत देखील साधी आणि भावपूर्ण असतो. आईला पाटावर बसवायची, तिला हळदी कुंकू लावायची आणि मग तिला साडीचे पदराने तांदूळ, नारळ, खण आणि इतर वस्तू ठेवावे. वटी भरायची नंतर आईच्या नमस्कार करून तिची आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची. एक महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात घ्या. वटी भरताना 33 या संख्याला खूप महत्त्वाची आहे. यामुळे शक्य असेल तर 33 रुपये, 33 अनारस किंवा 33 फळं आईला घालावी. ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानला जातं. या सगळ्यात एक खास गोष्ट आहे जे अनेक जण विसरतात, ती म्हणजे आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणं. अधिक महिन्यात आईला हिरव्या बांगड्याच्या देणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर बांगड्या घेणं शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्याच्या
बांगड्या भरण्यासाठी पैसे देणं देखील योग्य मानलं जातं. ही परंपरा फक्त एक रिवाज नाही, तर आईच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यातल्या सुख समृद्धीसाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळी आपण मोठे पूजामध्ये, व्रतामध्ये वेळ आणि पैसे खर्च करतो, पण घरातले आईसाठी एक छोटीशी गोष्ट करणं विसरून जातं. अधिक महिना आपल्याला हीच गोष्टी आठवण करून देतं. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतं. जर कोणाची आई नसेल तर त्यांनी काय करावे? तर बघा, जिथे आई नसेल तिथं भावना थांबत नाहीत. अशा वेळी निराश होण्याची गरज नाही. सासूबाई आई समानच मानला, त्यांची वटी भरता येतं. जर सासूबाई नसेल तर किंवा त्यांच्याकडून जर शक्य नसेल तर घरातली इतर वडिलांधारी स्त्री असे किंवा अन्य आत्या, मावशी किंवा मोठी बहीण त्यांना मान देऊन त्यांची वटी भरू शकता. तसेच जाऊबाईच्या वटी भरूनही हा विधी पूर्ण करता येतं. किंवा दुसरी एक अत्यंत पुण्यदायक मार्ग म्हणजे एखादी गरजू वृद्ध स्त्रीला आई म्हणून तिची वटी भरणं. यामुळे तुम्हाला या तिथी आशीर्वाद मिळतात आणि हीच सेवा थेट देवापर्यंत पोहोचतो. असे मानलं जातं की इथे महत्त्वाच्या गोष्टी वस्तू नाही, तर तुमची भावना आहे. तुमची मनात जर आईबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आदर असेल तर तुम्ही केलेली या छोटीशी सेवा देखील अत्यंत मोठी पुण्य देण्याच्या ठरतं. मंडळी, अधिक महिन्याच्या स्त्रीमध्ये अजून एक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातं की म्हणजे जोडवा बदलणे किंवा नवीन जोडवे घेणं. हे परंपरा केवळ अलंकाराशी संबंधित नाही, तर तिची मागे धार्मिक आणि ऊर्जेचा संबंध सांगितला जातं. आपल्या परंपरेनुसार पायात घातलेली जाणारी जोडवी ही सौभाग्याचा प्रतीक मानला जातं. 16 शृंगारापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. विशेषतः अविवाहित स्त्रियांसाठी जोडव्या ही त्यांची वैवाहिक आयुष्याच्या आणि सुख समृद्धीची जोडलेली मानला जातं. असं सांगितलं जातं की पायाच्या बोटांनी जोडवे घातल्याने शरीरातला ऊर्जा संतुलित राहतं. तसेच पती-पत्नीच्या नात्यामध्ये स्थिरता आणि संघर्षही टिकून राहतं. घरात सकारात्मकता वाढतं आणि नकारात्मकता दूर राहतो, अशी श्रद्धा आहे. अधिक महिन्याच्या जुनी जोडवे बदलणं, त्याची भर किंवा नवीन जोडवे घेणे शुभ मानलं जातं, कारण हा महिना शुद्धीकरण आणि नवे सकारात्मकता ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी योग्य मानलं जातं. पण इथे एक अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जोडवे घेताना किंवा बदलताना कधीही सोन्याच्या जोडवे घेऊ नयेत. जरी तुमच्याकडे क्षमता असेल तरीही पायात सोना घालणं शास्त्रानुसार योग्य मानला जात नाही, कारण सोना ही देवी लक्ष्मीची प्रतीक मानला जातं जशी आणि लक्ष्मीची स्थान उंच मानलं जातं. पायात सोना घातला म्हणजे त्यात देवतांचा अपमान मानला जातं. म्हणूनच नेहमी जोडवी ही चांदीचीच असावी. चांदीच्या धातूची शीतलता आणि संतुलनता प्रतीक मानलं जातं. पायात चांदीची जोडवे घातल्याने शरीरातला उष्णता नियंत्रण राहतं, मन शांत राहतं. जोडवे बदलण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी हे दिवस अधिक शुभ मानलं जातं. शक्य असेल तर या दिवसात जोडवे घ्यावे किंवा बदलावे. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे आईकडून जोडवी करून घेणे अशी. जसं मुलगी अधिक महिन्यात आईची वटी भरतं, तसेच आईनेही आपल्या मुलींची नवीन जोडवे देणं शुभ मानलं जातं. यामागे आई मुलांच्या नात्यातली प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह व्यक्त होतं. जर आईने शक्य असेल तर तिच्याकडून जोडवी घेणे उत्तम, पण जर काही कारणाने ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवे घेऊ शकता. मुख्य गोष्टी म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता यात अधिक महिन्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला टाळायची आहे, कारण हा महिना
साधना, समय आणि आत्मशुद्धीसाठी मानलं जातं. या काळात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यासारखी नवीन आणि मोठी शुभकार्य टाळावीत. कारण हा महिना नवीन सुरुवातीसाठी नसून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. तसंच हा महिन्यात शक्यतो मांसाहारी, मद्यपान, कांदा, लसूण आणि शिळं अन्न टाळावे. जास्तीत जास्त स्वास्तिक आहार घ्यावे. कारण जेवणाचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवर होतं. वाणीवर नियंत्रण ठेवतो देखील खूप महत्त्वाचे आहे. या काळात कोणाशीही वाद घालू नका, खोटा बोलू नका, अपशब्द वापरू नका. शांत, संयम आणि मधुर भाषा वापरणे आवश्यकता आहे. या महिन्यात तुळशीच्या पूजा करणे विशेष शुभ मानलं जातं. कारण तुळशी ही भगवान विष्णूची अत्यंत प्रिय आहे. रोज तुळशीची दिवा लावणे, पाणी आणि नमस्कार करणे चांगली मानलं जातं. पण एक छोटीशी चूक अनेक लोक करतात ती म्हणजे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालतात. हे काळात हवा. या दिवशी तुळशीला पाणी घालू नये असं सांगितलं जातं की अधिक महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवती वासुदेवाय मंत्राच्या 108 वेळी जप करावे. शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेच्या वाचन करावे. तसेच संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं, भगवान विष्णूला पिवळ्या फुलांचा नैवेद्य अर्पण करणं आणि शक्य असेल तर अभिषेक करणं या गोष्टी खूप शुभ मानलं जातं. अधिक महिना हा केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही तर आपल्या मन, शरीर आणि विचार शुद्ध करण्यासाठी आहे. हा काळात केलेली प्रत्येक चांगली कृता आपल्या आतून मजबूत बनवतो. आता हा सगळ्या गोष्टी केल्यानंतर या अधिक महिन्याच्या पूर्ण फळ कसं मिळण्याच्या आणि शेवटी कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या हे समजून घेऊया. मंडळी, अधिक महिना हा फळ परंपरा पाळण्यासाठी नाही तर आयुष्याच्या योग दिशा देण्यासाठी आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवली तर हा महिना खरं फळ मिळतं. कारण हा काळात आपण जे काही करतो, विचार, बोलणं, वागणं याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतं. या महिन्यात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे श्रद्धा आणि संतत्य. अनेक लोक 2-4 दिवस जप करतात, पूजा करतात आणि मग थांबतात. पण अधिक महिन्यात सतत ठेवणे खूप गरजेचे आहे. दररोज थोडा वेळी जर दिली तर ते मनापासून दिली पाहिजे. भगवान श्री हरी विष्णूंनी सेवा करताना मन शांत, स्वच्छ आणि सकारात्मकता ठेवणे अत्यंत आवश्यकता आहे. कारण फक्त बाहेरूनच पूजा करून उपयोग नाही, तर मन शुद्ध असेल तर त्याच्या फळ मिळतं. त्या महिन्यात शक्य तितकंच वेळ देवांच्या स्मरण घालवण्यासाठी प्रयत्न करा. सकाळी उठल्याबरोबर रात आणि झोप्यापर्यंत देवीची नामस्मरण करा. घरात सकारात्मकता वातावरण ठेवा. वादविवाद टाळा आणि जिथे शांतता असतो तिथे देवांच्या वास्तव असतं असं मानलं जातं की. तसेच या महिन्यात दान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीही दिखावा म्हणून करू नका. मनापासून निस्वार्थ भावनेने केल्याने दानाच्या खूप पुण्य येतं. तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा, वस्त्रदान करा किंवा कमीत कमी 33 वस्तूंच्या दान करण्याचा प्रयत्न करा. ही संख्या अधिक महिन्यात विशेष मानली जातं. तसंच या महिन्यात दीपदान देखील खूप शुभ मानलं जातं. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी किंवा देवासमोर तुपाचा दिवा लावा. हा छोटासा उपाय देखील घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतो. आता एक गोष्टी अनेक लोक विचारतात, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो? तर बघा, अधिक महिन्यात केलेली सेवा, जप, दान आणि परंपरा यामुळे मन शांती होतं, नकारात्मकता विचार कमी होतात, घरात आनंदाचे वातावरण तयार होतं आणि हळूहळू आयुष्यात सकारात्मकता बदल दिसू लागतात. काही गोष्टी लगेच दिसतात नाहीत पण त्या आतून घडत असतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याच्या फळ नक्की मिळतं. विशेष करून आईची वटी भरणं ही एक अशी सेवा आहे जे केवळ परंपरा नाही तर भावनेच्या भक्ती व्यक्त आहे. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठी काहीच नसतं. तिच्या आनंदाच्या आपण सुख धडत आहे हे जाणीव या महिन्याच्या अधिक ठळक
कळणे होतं. तसेच जोडवे बदलण्या, विष्णूच्या उपासना, स्वास्तिक जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर हा महिना तुमच्यासाठी खरोखरच फलदायी ठरतं. म्हणून या अधिक महिन्यात साधा समजू नका. महिना म्हणजे एक साधी आहे. स्वतःला सुधारण्यासाठी, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि देवाच्या जवळीच वाढण्यासाठी. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. यामुळे ही माहिती स्वतःसाठी ठेवा आणि आपल्या कुटुंबापर्यंत नक्की पोहोचायच्या. व्हिडिओ आवडल्या असल्या तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा, तुमचे अनुभव आणि मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया. श्री स्वामी